शेंडा पार्क ही गरजू कुष्ठरोग्यांना शाहू महाराजांनी दिलेली मदत आहे। काही दिवसांपूर्वी या वास्तूला आग लागल्याची घटना घडली होती। महिना उलटून गेला तरी याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। याचा खेद व्यक्त करत यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी काही शालेय विद्यार्थ्यांसोबत या वास्तूचं संवर्धन करावं असे सर्व संस्थांना आवाहन केलं। बॅनर लावून या वास्तूकडे शासनानं लक्ष द्यावं अशी विनंती केली। शिवाय वास्तूला लागलेली आग ही जाणीवपूर्वक लावल्याचा आरोपही यूथ डेव्हलपमेंटचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना केला। यावेळी शेंडा पार्कमध्ये 40 वर्षांहून अधिक असणारे दीपक देवलापूरकर आणि प्राचार्य आर.बी. पाटील उपस्थित होते। यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सहकार्यानं विविध सगळ्या संस्थांना आवाहन करून आज हे जे काही शेंडा पार्क जाणीवपूर्वक जळीत प्रकरण केलेलं आहे असा आमचा थेट आरोप आहे। कारण केशवराव भोसले नाट्यगृह जळालं, रात्रीत ती दुर्घटना घडली। तसंच हे सुद्धा रात्रीत केलेलं आहे। ह्याच्यामागं काही विकृत प्रवृत्ती आहेत का, किंवा हे असं करून कुणाला त्यातनं काही शासकीय फायदा घ्यायचा आहे का, असे अनेक तर्कवितर्क या संदर्भात निर्माण होतात। जवळजवळ एक महिनाभर झाला असेल हे शेंडा पार्क जळीत प्रकरण घडून, पण शासनाकडनं असेल किंवा पोलीस यंत्रणेकडनं असेल कुणाकडूनही त्याबाबतीत काहीही खुलासा झालेला नाही। आणि मग कालांतरानं असं होतं की लोकही विसरतात। खरं तर शाहू संस्थान काळातनं ही शेकडो एकर जमीन या कुष्ठधामसाठी पूर्वी महाराजांनी दिली होती। हळूहळू गरजेपोटी जसं लागेल तसं काही सरकारनं ह्या जागा विविध ह्याच्यासाठी वापरल्या। पण कोल्हापूर शहर आणि जे काय आता लोकसंख्या वाढते आहे त्या दृष्टीनं इथं एक निसर्ग संपदा राहिली पाहिजे, यासाठी एक ग्रीन कॉरिडॉर राहिला पाहिजे, यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करतो। तर त्याचाच एक भाग म्हणून एक जागृती व्हावी आणि आहे असं अस्तित्व, आहे अशी इथली नैसर्गिक संपदा कायमस्वरूपी टिकून राहावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। तर शासनाला आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की हे विषय गांभीर्यानं घ्या, डोळेझाक करू नका, नाहीतर पुढील जी काही भावी पिढी आहे ती आपल्याला 100% याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही।